आता भरायला ना निघतो. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका. बिबट्याशी झुंज देत आई ठरली रणरागिणी. 2 चिमुकल्यांना मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले. होडमोहिदा एकच खळबळ. शहादा तालुक्यातील होडमोहिदा गावात घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेलाय. घरात अचानक घुसलेल्या बिबट्याने 2 चिमुकल्यांवर झडप घालण्याचा प्रयत्न केला, मात्र एका आईच्या अद्वितीय धाडसाने आणि प्रसंगावधानाने मृत्यूचा घाला परतवून लावला. वैशाली विशाल भांबरे वय 27 यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या 2 मुलांचे प्राण वाचवले आणि बिबट्याला घरातच कोंडून ठेवत मोठी जीवितहानी टळली. मंगळवारी सायंकाळी सुमारे 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने होडमोहिदा गावातील वस्तीमध्ये प्रवेश केला. वस्ती परिसरातून फिरत तो थेट वैशाली भांबरे यांच्या घरात शिरला. त्यावेळी वैशाली घरकाम करत होत्या, तर त्यांची 2 लहान मुले घरातील खाटेवर खेळत होती. समोर अचानक बिबट्या दिसताच वैशाली यांनी क्षणाचाही विलंब न करता 2 मुलांना उचलून घराबाहेर धाव घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच वेळी बिबट्याने त्यांच्यावर झडप घालत पाठीवर पंजाचे वार केले. त्यांच्या हातातील एका चिमुकल्यालाही बिबट्याने ओरबाडल्याने त्याच्या हाताला व पाठीला दुखापत झाली. जखमी अवस्थेत वैशाली भांबरे यांनी धैर्य सोडले नाही. प्रसंगावधान राखत त्यांनी बिबट्याला घराच्या आतच अडकवून तात्काळ दार बंद केले. त्यांच्या या धाडसी निर्णयामुळे बिबट्याला बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही आणि गावातील इतर नागरिकांवर संभाव्य हल्ला टळला. घटनेची माहिती मिळताच शहादा वनपरिक्षेत्र कार्यालयाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वनक्षेत्रपाल शिवाजी रत्नपारखे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल संतोष चौधरी, वनविभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच वन्यजीव रक्षक समितीच्या सदस्यांनी परिसराची नाकाबंदी करत रात्री उशिरापर्यंत बिबट्याला सुरक्षितरित्या जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू मोहीम सुरू ठेवली. दरम्यान शहादा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मंगळवारी सकाळी जुनवणे परिसरात शौचासाठी गेलेल्या एका व्यक्तीवर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केले होते. त्यानंतर आणखी एका हल्ल्याची चर्चा सुरू असताना सायंकाळी होडमोहिदा येथीलही धक्कादायक घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत असतानाही प्रभावी उपाययोजना करण्यात वनविभाग अपयशी ठरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बिबट्याला तातडीने जेरबंद करावे, प्रभावित गावांमध्ये रात्र गस्त वाढवावी आणि कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. धाडसी आई म्हणून सर्वत्र कौतुक. 2 निष्पाप चिमुकल्यांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वैशाली विशाल भांबरे यांनी दाखवलेले धाडस सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी होऊनही त्यांनी धैर्य आणि प्रसंगावधान न गमावता बिबट्याला घरातच कोंडले. त्यांच्या या पराक्रमामुळे केवळ त्यांच्या मुलांचेच नव्हे तर गावातील अनेक नागरिकांचे संभाव्य प्राण वाचल्याने ग्रामस्थ त्यांचा धाडसी आई म्हणून गौरव करीत आहेत. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, शहादा. माझे नाव दत्तीलाल सोमा चव्हाण, राहणार जुनवणे. मी सकाळी शेतात पाणी बदलण्यासाठी गेलो. मी उसामध्ये पाणी बदलत असताना मी उभा राहिल्यावर माझ्यावर त्याने हल्ला केला बिबट्याने. रात्री 12 पर्यंत लाईट असते. मग त्याच्यासोबत मी बंजूजी केली. 3 वेळेस हल्ला केला त्याने. मी 3 वेळेस त्याला झटकलं. समोर एक माझे मामा होते, त्यांना आवडी मारली मी. मग आवडी मारला, ते आले, मग तेव्हा त्याने सोडला. हातावरती 3 वेळेस हल्ला हातावरती केला.